माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। तुम्ही पाहू शकता इथे एक स्क्रीनवर एक सर्वे आला आहे। हा सर्वे हा तात्पुरता सर्वे केलेला आहे जो काल केला गेला आहे। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता जास्तीत जास्त महिलांचे जे आहेत त्यांना इथे पैसे मिळाले नाहीत, त्यावर ग्रीन तुम्हाला लाईन इथे दिसते, म्हणजे ह्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत। तर आता राज्य सरकारने एक GR जाहीर केला आहे। ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी इथे कारणं सविस्तरपणे आपल्याला सांगितले आहेत, ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्या अगोदर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। तर आता इथे पहा ते काय म्हणतात, तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत, क्वेश्चन केलं आहे। आता काय करावं, पुन्हा एकदा क्वेश्चन केलं, या 3 गोष्टी समजावून घ्या। तर आता आपण पाहूया 3 गोष्टी काय आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता माझी लाडकी बहीण स्कीम, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडत आहेत, म्हणजे आता तुमच्या खात्यावर जे 14 तारखेपासून पैसे येण्याची प्रक्रिया जी आहे राज्य सरकारकडून ती आता सुरू झालेली आहे। परंतु बहुतांश महिलांच्या अकाउंटला खात्यात पैसे जमा झाले नाहीत। तर त्यासाठी त्यांनी जी 3 कारणे दिली आहेत ती आपल्याला इथे समजून घ्यायची आहेत। ती 3 कारणे कोणती आहेत ज्यामुळे तुमच्या अकाउंटला अजून पैसे आले नाहीत किंवा येण्याची शक्यताही कमी होऊ शकते। लक्षात घ्या काय आहे ते 3 कारणं, तर आपण इथे पाहूया। त्याआधी राज्य सरकारचा मोठा निर्णय इथे काय पाहूया। लाडकी बहीण स्कीम, लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारनं 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिलेली आहे। आज शासकीय सुट्टी असून देखील GR काढण्यात आलेला आहे। या कालचा GR आहे 15 ऑगस्टचा, ठीक आहे। ते तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत, आता काय करावं तर आपण इथे पाहूया। पहिले कारण, राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे। रक्षाबंधनच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त होत आहे। 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे। त्यांची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली आहे। आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले। आता इथे पहा त्यांचं म्हणणं असं आहे की 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा करणार आहोत। तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या, पात्र महिला असणे आवश्यक आहे, म्हणजे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहे, बँकेशी आधार लिंक आहे, हे सर्व असेल तर 17 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील। पुढे काय म्हणतात, महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत, त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे। 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायची आहे। तर आता ते म्हणतात की 17 ऑगस्टपर्यंत तुमच्या सर्व ज्या महिलांना अजून पैसे त्यांच्या खात्यात आलेले नाहीत त्या सर्व पात्र महिलांना 17 ऑगस्टपर्यंत पैसे त्यांच्या खात्यात येतील असं राज्य सरकारचं इथे म्हणणं आहे। आता त्यांनी इथे दुसरं कारण काय आहे ते सांगितलं आहे। बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सीडिंग स्टेटस आहे। बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील, आता इथे पहा त्यांनी स्पष्ट शब्दात तुम्हाला इथे सांगितलं आहे की तुमचं जर बँकेशी आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ठीक आहे। तर आता पुढे काय म्हणतात पाहूया। तुम्हाला हे पहिल्यापासून सांगतोय लिंक करून घ्या। पुढे ते म्हणतात तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे। आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे। UDIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते। UDIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला याविषयीची माहिती जाणून घेता येऊ शकते की तुमचं बँक खातं जे आहे ते तुमच्या आधारशी लिंक आहे की नाही। ओके,
पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याची आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. ठीक आहे. आता इथे आपण पाहूया तिसरे कारण काय आहे. तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत, पण तुमच्या अर्जासमोर येथे पहा पुढे ते काय म्हणतायत. तर पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसअप्रूव्ड असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे, त्यामुळे तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरविला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारीखपर्यंत वाट पाहायला हवी. 17 तारीखपर्यंत पुढे काय म्हणतात तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता त्यांचं म्हणणं आहे की तुमचं जर सर्व काही व्यवस्थित असेल तर 17 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे मिळणे हे अनिवार्य आहे, यायला हवेत. आता हेही वाचा. हे पहा आनंदाची बातमी, आणखी पैसे आले हो. तब्बल 48 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पहाटे 4 वाजता पैसे जमा झालेले आहेत. पटापट बँक खातं तुम्हाला चेक करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता इन शॉर्ट सांगायचं म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की ज्या महिलांना फॉर्म व्यवस्थित भरूनसुद्धा पैसे आले नाहीत त्यांचं मुख्य कारण एकच आहे की तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेशी लिंक नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तपासून पहा की तुमचं आधार बँकेशी लिंक आहे की नाही. नसेल तर लगेचच करून घ्या, तुमचे पैसे अजून कुठेही जाणार नाहीत. आणि जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला 31 ऑगस्ट ही लास्ट डेट त्यांनी इथे दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही फॉर्म भरूनही तुमचे पैसे जर आले नसतील तुम्हाला करेक्शन करायची संधी आहे. त्यासाठी तुम्ही आता ॲप बंदच आहे म्हणा, वेबसाईट मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा त्याच्यामध्ये करेक्शन तुम्ही करू शकता एडिटमध्ये जाऊन, किंवा तुम्ही जवळपास तुमच्या कुठे सेतू असेल तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही याविषयीची माहिती घेऊ शकता की बाबा मी फॉर्म भरला, बँक कार्ड लिंक आहे आधारशी, माफ करा बँक अकाउंट लिंक आहे आधारची, हे तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकता. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही पावलं उचलायची आहेत. या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्कीच करा. तसेच पुढील अपडेट्ससाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा. नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतच असतो. तर आतापुरतं इथेच थांबतो. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.